Hello everyone, welcome to ECP, English Communication Skill with Psychological Terms. If you are new in my channel, don't forget to like, share and subscribe the bell icon. So guys, without wasting your time, let's begin. Advanced English Grammar Lesson number 33, Types of Adjectives म्हणजेच विशेषणांचे प्रकार. त्याच्यामध्ये आपण 6वा प्रकार शिकणार आहोत आणि तो आहे इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्स म्हणजेच प्रश्नार्थी विशेषणे किंवा प्रश्नार्थक विशेषणे. सुरुवातीला आपण त्याची डेफिनेशन अभ्यासून घेऊया. तर बघा, those adjectives are used as to ask for the questions and which is ending to the question mark. It is called as interrogative adjectives. Definition परत एकदा सांगतो. Those adjectives are used as to ask for the questions and which is ending to the question mark. It is called as interrogative adjectives. त्याची आता मराठीमध्ये डेफिनेशन आहे ती देखील समजून घेऊया. तर बघा, जे विशेषणे किंवा जी विशेषणे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात आणि ज्यांचा शेवट प्रश्नचिन्हाने होतो त्या विशेषणांना इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. डेफिनेशन परत एकदा सांगतो. जे विशेषणे किंवा जी विशेषणे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात आणि ज्यांचा शेवट प्रश्नचिन्हाने होतो त्या विशेषणांना इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह असे म्हणतात. तर याचं परत एकदा रिव्हिजन करून देतो. तर बघा, दोज ऍडजेक्टिव्स आर आस्क फॉर द क्वेश्चन्स एंड विच इज एंडिंग टू द क्वेश्चन मार्क. इट इज कॉल्ड ॲज इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्स. त्याची मराठीमध्ये डेफिनेशन आहे. जे विशेषणे किंवा जी विशेषणे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जातात आणि ज्यांचा शेवट प्रश्नचिन्हाने होतो त्या विशेषणांना आपण इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्स असे म्हणतो. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायला गेलो तर प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेषणांना प्रश्न विशेषणे असे म्हणतात. तर आता त्याचे जे एक्झाम्पल्स आहे ते देखील समजून घेऊया. तर बघा, विच म्हणजे कोणता, कोणती, कोणते, कोणत्या, आणि पुढचा शब्द आहे हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाचे, कोणाच्या, आणि त्याच्यानंतर आहे व्हाट म्हणजे काय किंवा किती. अशा प्रकारच्या एक्झाम्पलचा याच्यामध्ये समावेश होतो. तर आता आपण त्यांना सेंटेन्सेसच्या आधारे अजून चांगल्या रीतीने समजून घेऊया. तर बघा, विच गेम डू यू प्ले, तुम्ही कोणता खेळ खेळतात किंवा कोणता खेळ तुम्ही खेळतात. तर याच्यामध्ये गेम हा शब्द नाउन आहे आणि विच हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून विच हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा, विच सब्जेक्ट डू यू लाईक, तुम्हाला कोणता सब्जेक्ट आवडतो किंवा कोणता सब्जेक्ट तुम्हाला आवडतो. तर याच्यामध्ये सब्जेक्ट हा शब्द नाउन आहे आणि विच हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून विच हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा, हुज पेन इज दिस, हा पेन कोणाचा आहे किंवा कोणाचा आहे हा पेन. तर याच्यामध्ये पेन हा शब्द नाउन आहे आणि हुज हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून हुज हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे ते बघा, हुज बॅग इज दॅट, ती बॅग कोणाची आहे किंवा कोणाची बॅग आहे ती. तर याच्यामध्ये बॅग हा शब्द नाउन आहे आणि हुज हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून हुज हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, व्हॉट गेम्स इन युअर माइंड, काय खेळ तुमच्या मनामध्ये चालू आहे किंवा काय षडयंत्र तुमच्या मनामध्ये चालू आहे. तर याच्यामध्ये गेम्स हा शब्द नाउन आहे आणि व्हॉट हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून व्हॉट हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, व्हॉट टाइम इज इट, काय टाइम झाला आहे किंवा किती वाजले आहे. तर याच्यामध्ये टाइम हा शब्द नाउन आहे आणि व्हॉट हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून व्हॉट हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, व्हॉट प्लॅन्स फॉर मी, माझ्यासाठी काय नियोजन केलेलं आहे किंवा माझ्यासाठी काय योजना केलेली आहे. तर याच्यामध्ये प्लॅन्स हा शब्द नाउन आहे आणि व्हॉट हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून व्हॉट हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. तर परत एकदा यांचं रिव्हिजन करून देतो जेणेकरून तुम्हाला हे अजून चांगल्या रीतीने समजतील. तर बघा, विच गेम्स डू यू प्ले, कोणता खेळ तुम्ही खेळता. तर याच्यामध्ये गेम्स हा शब्द नाउन आहे आणि विच हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून विच हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, विच सब्जेक्ट डू यू लाईक, कोणता विषय तुम्हाला आवडतो. तर याच्यामध्ये सब्जेक्ट हा शब्द नाउन आहे आणि विच हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून विच हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा, हुज पेन इज दिस, हा पेन कोणाचा आहे किंवा कोणाचा आहे हा पेन. तर याच्यामध्ये पेन हा शब्द नाउन आहे आणि हुज हा शब्द
त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून हुज हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, हुज बॅग इज दॅट, ती बॅग कोणाची आहे किंवा कोणाची बॅग आहे ती. तर याच्यामध्ये बॅग हा शब्द नाउन आहे आणि हुज हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून हुज हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, व्हॉट गेम्स इन युअर माइंड, काय खेळ तुमच्या मनामध्ये चालू आहे किंवा काय षडयंत्र तुमच्या मनामध्ये आहे. तर याच्यामध्ये गेम्स हा शब्द नाउन आहे आणि व्हॉट हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून व्हॉट हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, व्हॉट टाइम्स इज इट, काय वेळ झाला आहे किंवा किती वाजले आहे. तर याच्यामध्ये टाइम हा शब्द नाउन आहे आणि व्हॉट हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून व्हॉट हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर बघा, व्हॉट प्लॅन्स फॉर मी, माझ्यासाठी काय नियोजन केलेले आहे किंवा माझ्यासाठी काय योजना केलेली आहे. तर याच्यामध्ये प्लॅन्स हा शब्द नाउन आहे आणि व्हॉट हा शब्द त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यासाठी वापरण्यात आलेला आहे, म्हणून व्हॉट हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह बद्दल एक महत्त्वाची टिप्स आहे, ती तुम्ही समजून घ्या. इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वाक्याच्या सुरुवातीला वापरले जातात आणि त्यांच्या नंतर येणारा जो दुसरा शब्द असतो तो नेहमी नाउन असावाच लागतो आणि वाक्याच्या शेवटी मात्र प्रश्नचिन्ह असावेच लागते, तेव्हा हे शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह होतात. इथे याच्यामध्ये बघा, विच हा शब्द इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्यानंतर येणारा जो दुसरा शब्द आहे तो नाउन आहे आणि वाक्याच्या शेवटी मात्र प्रश्नचिन्ह आहे आणि अशा प्रकारे सेम सर्व वाक्यांमध्ये आहे. तर अशा प्रकारे आपण इंटरोगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह, त्याची डेफिनिशन, त्याचे एक्झाम्पल्स आणि त्याचे वाक्य यांच्याविषयी विशेष माहिती मिळवली. तर आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरला, तोपर्यंत या लेसनची प्रॅक्टिस करा. थँक्यू.